इंदापूर शहरात बरेच बॅनर लागलेले आहेत. याचा अर्थ बरेच आमदार इच्छुक आहेत असं दिसत आहे. पण बॅनर लावलेले आहेत ते ढगे साहेबांनी, जे सीओ आहेत, त्यांनी परमिशन दिलेली आहे का नाही. ढगे साहेबांनी जे कामकाज चालू आहे यात इंदापूर शहरात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न तर नाहीत ना करत. आता सध्याच्या पोझिशनला आमदारकीला माझ्या माहितीने 3 महिने टाईम आहे, 3-3.5 महिने असेल. पण इंदापूर शहरात आत्तापासूनच वातावरण बिघडून किंवा कार्यकर्त्यामध्ये संभ्रम निर्माण करून काहीतरी विदुष्ट होऊ नये अशी दक्षता बी घेतली पाहिजे. आज जे चाललेलं आहे, आता कामांचं जर म्हणलं तर जे कामं चालू आहेत सध्याच्या ह्याला, ज्या मंजुऱ्या मिळालेल्या आहेत, ह्या विकास कामांवर जास्त केंद्रित केलं पाहिजे की जेणेकरून विकास जी कामं आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, होत आहेत का नाही होत आहेत, शहरातल्या लोकांना त्यांचा उपयोग होतोय का नाही होतोय हे बघितलं पाहिजे. आता सध्या आपल्या गडीचं काम आहे, ते गडीचं काम ढेपे साहेब आणि भोसले साहेब यांनी वर्क ऑर्डर देऊन किती दिवस झाले आज वर्क ऑर्डर दिलेली. आपल्या जे लोकसभेचं मतदान इलेक्शन लागायचं होतं त्याच्या आधी वर्क ऑर्डर, बऱ्याचशा वर्क ऑर्डर आधी दिलेले आहेत. ह्या वर्क ऑर्डरमध्ये कामकाज प्रामुख्याने चालू झालंय का नाही राहिले, त्याला निधी आहे का नाही आहे, ह्याची चौकशी ढेपे साहेबांनी, भोसले साहेबांनी केली का नाही केली. जी तिरुमल कन्स्ट्रक्शन जी आहे त्याला जे काम दिलेलं आहे ते चांगल्या क्वालिटीचं होईल का. बरं, आपण मागच्या वेळेस म्हणलं होतं की त्याचा एक आराखडा तयार करून इंदापूर शहराला बघायसाठी राहू द्या की कुठल्या क्वालिटीचं तुम्ही काम करणार आहे, दगड कुठला वापरणार आहे, काय कुठलं करणार आहे. ह्यात रस जास्त इंदापूर शहराला मला वाटतं जनतेच्या विकासाच्या कामासाठी. आणि जे आता ढगे साहेब असतील त्यांनी 75 कोटीची मंजुरी आणली, वर्क ऑर्डर दिली. पण 75 कोटीचं कामात निधी आहे का, ते काम कोणाच्या उपयोगीचं येईल, शहरात कुठं होईल, काय होईल, त्याचा एक 3D मॅप सगळं पाहिजे सगळीकडलं. आज मालोजीराजे चौकातला आपण इतके दिवस झालं आंदोलन केलं, तिथं लोकांनी भेटाय आले, हर्षुभाऊ बी आले, मामा बी आले, दादा बी आले, सगळे आले, पण अजून कामच चालू झालं नाही. तिथं काय म्हणजे त्या दिवशी 3 तारखेला काहीतरी मीटिंग झाली, पण मीटिंगमध्ये काय ठोस निर्णय मला वाटत नाही काय झाले. खाली मालोजीराजे इथं बगळं ती आस्ताविस्त पडल्यात, ती बाबा तिथं बी जागा आहे, तिथं बी करावं काहीतरी. विकास कामाच्या नावाखाली आपण जे सुशोभीकरण केलेलं आहे ते सुशोभीकरण राहिलंय का. आणि ज्या बाकीच्या गोष्टीत की आता तुम्ही निधी PWDत आहे का शिल्लक, जर नुसत्या मंजुऱ्या होत असेल आणि त्याची वर्क ऑर्डर देऊन जर काम होत असेल, उद्या भविष्यात जर ते निधी नाही आला आणि उद्या जर ते कोर्टात गेले कामं करून कॉन्ट्रॅक्टर लोक, तर त्याचं कोण जिम्मेदारी घेणार. बाबा इंदापूर नगरपालिकेत गेली, आता तुम्हाला मंजुऱ्या मिळतात, मंजुऱ्या मिळाल्यानंतर तुम्हाला ॲक्च्युली वर्क ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला निधी येतोय का. निधी असेल तरच ते काम करा ना तुम्ही. निधी जर आलेला नसेल आणि तुम्ही जर आधीच काम केलं, मंजुऱ्या देऊन वर्क ऑर्डर देऊन केलं काम, आणि उद्या भविष्यात जर प्रशासनाकडनं किंवा वरनं निधी आला नाही तर याची जबाबदारी कोण घेणार. म्हणजे सीओ साहेब घेणार का PWDचे भोसले साहेब घेणार. PWDचा विषय वेगळा, नगरपालिकेचा विषय वेगळा. नगरपालिकेत बी सीओ साहेबांनी जबाबदारी घेणार आहेत का. उद्या जर एखादा कॉन्ट्रॅक्टर कोर्टात गेला तर त्याची भुर्दंड कोण भरणार त्याची. सध्याच्या पोझिशनला तुम्ही मंजुऱ्या घेताय, वर्क ऑर्डर देताय, पण वर्क ऑर्डर देऊन आता आपल्या इथं काम चालू आहे 10 कोटीचं, त्या नवीन प्रशासकीय नगरपालिकेची जी इमारत आहे त्याच्या पाठीमागं त्याने अर्धवट काम झालेलं आहे. पूर्ण पुढचं काम करायचं म्हणलं की ते म्हणतो निधी आलेला नाही. मग निधी जर आला नसेल आणि तुम्ही जर आधी काम केलं, उद्या जर त्या कॉन्ट्रॅक्टरला निधीच आला नाही आणि उद्या जर तो कोर्टात गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार. काही इंदापूरच्या जनतेवर जी कर उपलब्ध होतोय त्याच्या बोकांडी बसणार का. म्हणजे याचा अर्थ सारासार विचार केला पाहिजे. विकास कामांना प्राधान्य देऊन बाकीचे काही कामं आहेत किरकोळ अरकोळ जी लोकांना उपयोग आहे ते कामं झाल्यानंतर त्याला बी निधी आहे का नाही बघून, नाहीतर तुम्ही मंजुऱ्या देणार, वर्क ऑर्डर देणार, बाकीची कामं करणार आणि तसंच होणार ना.
आणि इंदापूर शहरात आता सध्याच्या पोझिशनला बॅनर लावून कुठं परमिशन घेऊन आणि हे करून त्यांनी घेतलेत का नाही घेतलेत हे मला माहिती नाही. पण माझं काय म्हणणं आहे की आमदारकी अजून लांब आहे. या कार्यकर्त्यात विदुष्ट नका आणू. ज्या त्यावेळेस होणार आहे त्यावेळेस अजितदादा बघतील, फडणवीस साहेब बघतील, बरेच आहेत अजून, पवार साहेब आहेत, अजून 3 महिने जायच्यात, बाकीच्या गोष्टी वेगवेगळ्या व्हायच्यात, ठरायच्यात. नेते मंडळी कोण बोलत नाहीत, पण कार्यकर्त्यात भांडणं जर लागली तर प्रॉब्लेम निर्माण होईल ना. आणि इंदापूर शहराचं स्वस्त बिघडू नये, चांगलं राहावं एवढीच इच्छा आहे आमची. की इंदापूर शहरात विदुष्ट एकमेकाला करून उपयोग नाही काय. तर स्वस्त राहिलं पाहिजे, एकमेकाच्या विरोधात कार्यकर्ते नाहीत गेली पाहिजे, गुन्हेगोविंदाने मानलं पाहिजे, इलेक्शनच्या टायमिंगला इलेक्शन झालं पाहिजे.